तासगावमध्ये हिरव्या बेदाण्याला मिळाला उच्चांकी दर. सेंद्रिय भाजीपाला घरपोच देणार सतेज पाटील. वाळलेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी काढला विमा. अधिकाऱ्यांच्या मनमर्जीला कृषी आयुक्तालयाचा लगाम आणि दूध भुकटीवरील अनुदान बंद केल्यानं नाराजी. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. तासगाव बाजार समितीमध्ये हिरव्या बेदाण्याला तब्बल 361 रुपये किलो इतका उच्चांकी दर मिळालाय. गेल्या काही दिवसातला हा सर्वाधिक दर आहे. बेदाण्याचा हंगाम सुरू झाल्यापासून तासगावच्या बाजारपेठेत बेदाण्याच्या दरात असलेली तेजी कायम आहे. पिवळ्या बेदाण्याला देखील 200 रुपये किलो दर मिळालाय. सध्या काळा बेदाणाही तेजीत असून त्याला देखील सर्वाधिक दर मिळताना दिसतोय. गेल्या शुक्रवारी दिवसभरात झालेल्या सौद्यामध्ये हिरव्या बेदाण्याला 180 ते 361 आणि पिवळ्या बेदाण्याला 160 ते 205 रुपये किलो सरासरी दर मिळाला. सेंद्रिय भाजीपाला घरपोच पोहोचवण्याच्या सुविधेचा प्रारंभ लवकरच कोल्हापूरमधून होणार असल्याची माहिती राज्याचे फलोत्पादन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी नुकतीच दिली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या फळबागा, भाजीपाला उत्पादन आणि प्रक्रिया केंद्राची माहिती घेण्यासाठी पाटील यांनी कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सध्याच्या फळभाज्यांमध्ये रासायनिक खतं आणि औषधांचा वापर होत असल्यानं लोकांच्या आरोग्यासाठी त्या धोकादायक ठरतात. त्यामुळे सेंद्रिय भाजीपाल्याला प्राधान्य देण्याचा निर्णय फलोत्पादन विभागानं घेतला आहे, असं पाटील यांनी सांगितलं. कृषी संजीवनी योजनेअंतर्गत केळीच्या बागेसाठी अनुदान दिलं जातं. पाऊस नसल्याने खरीपाची पिके जवळपास वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च मातीत गेलाय. सांगली जिल्ह्यातल्या सुमारे 26,000 शेतकऱ्यांनी या स्थितीचा अंदाज घेऊन यावर्षी जिल्हा बँकेत विमा उतरवलाय. त्यापोटी त्यांनी सुमारे 1 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. या शेतकऱ्यांना त्यामुळे थोडी मदत होणार आहे. शासनानं रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे पीक विम्याची जबाबदारी दिली आहे. या कंपनीनं प्रत्येक सर्कलमध्ये पाऊस मोजण्याची व्यवस्था केली आहे. सरासरीच्या 50% कमी पाऊस पडलेल्या सर्कलमधली सर्व गावे विम्याची रक्कम मिळवण्यासाठी पात्र होणार आहेत. हा विमा लागू होण्यासाठी अतिपावसानं नुकसान, पावसातील खंड किंवा अपुरा पाऊस यामुळे नुकसान अशा अटी आहेत. ज्वारीच्या पिकाला हेक्टरी 15,000 रुपये, बाजरीला हेक्टरी 12,000 रुपये, सोयाबीनसाठी 19,000 रुपये तर उडदासाठी 15,000 रुपये भरपाई मिळणार आहे. कृषी आयुक्तालयानं आपल्या अधिकाऱ्यांसाठी नवी नियमावली नुकतीच लागू केली आहे. त्यामुळे कृषी विभागातल्या संचालक, सहसंचालक, अधीक्षक, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, उपसंचालक आणि बीज परीक्षण अधिकारी या पदांवर काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मनमर्जीनं रजेवर जाण्याचा मार्ग बंद झालाय. काही अधिकारी किरकोळ, अर्जित, वैद्यकीय कारणास्तव परावर्तित रजा सक्षम प्राधिकाऱ्यांकडून मंजूर करून न घेता परस्पर स्वतःच्या सोयीनुसार अनुपस्थित राहतात आणि नंतर विलंबाने रजेचा अर्ज सादर करतात. त्याचप्रमाणे बदली किंवा पदोन्नतीनंतर पदग्रहणाचा अवधी संपल्यानंतरही पदावर हजर होत नाहीत. अशा अधिकाऱ्यांना नियमानुसार वेतन किंवा रजा वेतन मिळण्याचा हक्क असणार नाही. केंद्र सरकारने दूध भुकटी निर्यात मूल्यावर असलेले 5% अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दूध प्रकल्प आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार असल्यानं दूध उत्पादक शेतकरी आणि दूध प्रकल्पाच्या मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा दूध हा आज मुख्य व्यवसाय बनलाय. गेल्या 12 वर्षांपासून दुधाचा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे. जागतिक बाजारपेठेतही महाराष्ट्रातल्या दूध भुकटीला चांगली मागणी आहे. गेल्या मार्च महिन्याच्या अखेरीला दूध उत्पादकांना गुणप्रतीनुसार प्रति लिटर 27 रुपये 50 पैसे इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला होता. सध्या गुणप्रतीनुसार प्रति लिटरला 25 रुपये 50 पैसे इतका सर्वाधिक बाजारभाव मिळतोय. गेल्या आर्थिक वर्षात देशातून 1,40,000 टन दूध भुकटी निर्यात झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 35,000 टन भुकटीचा समावेश आहे. चालू वर्षी पाऊस झाला नसल्यानं मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील पेरण्या झालेल्या नाहीत. पावसाची शक्यता पाहून खरीपाच्या पेरण्या शेतकरी बंधूंनी कराव्यात.
सद्यस्थितीत पावसाचे आगमन लांबल्यामुळे भात रोपवाटिकेचे ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित पाणी उपलब्ध आहे आणि ज्यांची 25 ते 30 दिवसाची रोपे तयार आहेत, त्यांनी रोपवाटिकेस शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी बेताचं पाणी द्यावं. पावसाला सुरुवात झाल्यानंतर पुनर्लागवड करताना रोपाची संख्या वाढवून म्हणजेच 3 ते 4 रोपे प्रति चूड लागवड करावी. आता पाहूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे. बटाटा कमाल 2100 रुपये किमान 1800 रुपये, भेंडी कमाल 2500 रुपये किमान 1500 रुपये, दुधी भोपळा कमाल 1000 रुपये किमान 600 रुपये, फ्लॉवर कमाल 2000 रुपये किमान 1500 रुपये, काकडी कमाल 2000 रुपये किमान 1500 रुपये, कांदा कमाल 2600 रुपये किमान 2000 रुपये, कारले कमाल 3000 रुपये किमान 2500 रुपये, कोबी कमाल 1300 रुपये किमान 1000 रुपये, आले कमाल 4000 रुपये किमान 3000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. कोकण विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी त्यानंतर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: मुंबई कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 25 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 24 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 25 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 24 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. कोणताही व्यवसाय म्हटला की त्यामध्ये चढ उतार, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती
हे नेहमी असतंच. शेती व्यवसायात याचं प्रमाण थोडं जास्त असतं. याचं कारण निसर्गावर अवलंबून असणं. पण यावरही अनेक उपाय, योजना, संशोधन नेहमी कृषी तज्ज्ञांकडून होत असतं. मार्गदर्शनही दिलं जातं. आणि त्यामुळंच शेती व्यवसाय आता स्थिर स्वरूपात उत्पन्न मिळवून देण्यास समर्थ बनत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावचे रेवणप्पा सिद्धराम इंडे यांनी असंच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डाळिंब लागवडीचं तंत्र आत्मसात केलं. माझी शेती कोरडेवाहू 12 एकर शेती होती. त्याच्यापुढं इथं काय जमिनीमुळं मी काही दिवस 1994मध्ये पंढरपूर तिकडं भागामध्ये कामासाठी गेलो आहे. म्हणजे तिकडं म्हणजे त्या लोकांची तिकडं शेती प्रगतीची शेती पाहून 4 वर्ष काम करून परत मी गावी 98 साली गावी परत आलो. परत आल्यावर माझी काहीतरी घडायला पाहिजे ह्या हिशोबाने एक छोटासा विहीर घेतलो. विहीर घेऊन त्याच्या खाली थोडे 2-4 वर्ष आपलं ऊसाची शेती वगैरे तूर वगैरे असे करून नंतर मला कृषी ऑफिसकडून तालुका कृषी अधिकारीकडून ते मार्गदर्शन मिळालं. डाळिंब वगैरे लावायला आणि आंबा असे पिकं काहीतरी आपण केल्याशिवाय तुम्हाला भविष्यकाळामध्ये पैसे मिळणार नाही असे त्यांनी सांगितल्यावर मी माझ्या शेतात खड्डा घेऊन भगवा जातीचे 277 झाडं 1 हेक्टर ह्या हिशोबाने लावलो. आणि आता माझी दरवर्षी 2-4 लाख रुपये अगदी समाधानकारक उत्पन्न यायला लागलेलं आहे. आणि माझी आता म्हणजे पूर्वीपेक्षा आता मी समाधानी आहे. आणि सर्व म्हणजे दरवर्षी आम्ही उन्हाळ्यामध्ये खरबूज, कलिंगड अशा मल्चिंग पेपरवर पिकं घेतो आहे. पाण्याची कमतरता असल्यामुळं ठिबक सिंचनाद्वारे बागेला पाणी दिलं. त्यामुळं पाण्याचा नियोजनबद्ध असा योग्य वापर डाळिंब उत्पादनावर चांगला परिणाम घडवण्यास कारणीभूत झाला. केशरी रंगांच्या रसरशीत अशा डाळिंबांनी लगडलेल्या बागेकडे पाहून रेवणप्पा इंडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत आणि वेळोवेळी कृषी तज्ज्ञांकडून सल्ला, मार्गदर्शन घेतल्याचं लक्षात येतं. मी डाळिंबाशी दरवर्षी आंबेबार घेतो. म्हणजे आंबेबार घेतल्यामुळे त्याला 2-3 महिने ह्याच्या अगोदर आम्ही रेस्ट दिलेलं असते. त्याच्यानंतर पाणी बंद केलं असलेलं असतं. तर नंतर ते खड्डा घेऊन त्याच्यामध्ये शेणखतं वगैरे आणि रासायनिक खतं, निंबोळी असे सगळं खड्डा भरून घेतो. खड्डा भरून घेतल्यावर ते आपण इस्रायलचं स्प्रे करून पानगळ छाटणी करून इस्रायलचं स्प्रे करून पानगळ वगैरे करतो. आणि ते त्याच्यानंतर त्याच्यावर आपण नोवान, रोको असे औषधं वापर करतो. कीटकनाशक नोवान वगैरे असे मारतो. आणि त्याच्यानंतर ते आम्ही पाण्याची व्यवस्थापन ते सगळं मी ड्रिपने केलेलं आहे. सगळं डाळिंबाची काय निघतं ते माल मी सोलापूर मार्केटला करतो ते. आणि मला त्याच्यापासून काय ते 40, 50, 60 रुपये असे भाव मिळतं एका किलो पर किलोला. साधारण एका झाडाला 20-25 किलो माल भेटतं. आणि सर्व माझी दरवर्षाला 7-8 टन त्याचे उत्पन्न निघतं. आणि सरासरी भाव 50-60 असे भाव मिळतात. आणि एक माझी दरवर्षी मला 3-4 लाख रुपये उत्पन्न हे EGS मार्फत मला एक खर्च वजा जाता जाऊन मला एक 2-2.5 लाख रुपये मिळत आहे. गोड तुरट चवीचं डाळिंब हे फळ त्याच्या औषधी गुणधर्मामुळं सर्व फळांमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यामुळं त्याला देशात परदेशात मागणी भरपूर आहे. याचा फायदा डाळिंब बागायतदारांना नक्कीच होईल. पण त्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावच्या रेवणप्पा इंडे यांच्यासारखं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डाळिंब शेती करण्याचं धाडस हवं. धाडस करण्यास जिद्दीची जोड मिळाली तर शेती व्यवसायातून आपल्या देशाचा आर्थिक विकासाचा आलेख नेहमीच उंचावणारा राहील यात शंका नाही. पैका वसूल करतेच बाबा, करतेच बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बोल बायडे. वय लाला, म्या शाळेलाच गेलतो.
म्हणजे फार्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. माणसाला होणारे अनेक आजार जनावरांच्या माध्यमातून होत असतात. पशुपालन करणारे शेतकरी सातत्यानं जनावरांच्या सहवासात असतात. त्यामुळे जनावरांना झालेल्या आजारांना कारणीभूत असलेले जीवाणू किंवा विषाणू त्यांच्या सान्निध्यात असलेल्या माणसांच्या शरीरात पसरले जातात आणि त्यांनाही या आजाराची लागण होते. त्यामुळे जनावरांची चांगली काळजी घेणं, त्यांच्या आजारपणात योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं, उत्तम स्वच्छता राखणं आदी गोष्टी कटाक्षानं पाळल्यास अशा आजारांच्या प्रसाराला आळा घालणं शक्य होऊ शकेल. आतापर्यंत जागतिक पातळीवर जे निष्कर्षास आलं आहे की माणसाला जे आजार होतात ती मुख्यतः प्राण्यांपासून होतात. पण ते प्राण्यांपासून होणारे आजार कशी आपल्याला निदान म्हणून लवकरात लवकर माहिती होतील आणि शेतकऱ्यांना त्याचा उपयोग कसा करून घेता येईल. कारण शेवटी आपण मनुष्य, प्राणी आणि आपल्या अवतीभोवती जे जनावरं आपण पाळतो त्याचे वेगवेगळ्या उद्देशाने आपण वेगवेगळ्या जनावरांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि त्या जनावरांचं आपण संगोपन कसं करू त्यानुसार ते जनावरांमध्ये असणारे आजार माणसांपर्यंत येऊ शकतात. तर मुख्यतः जागतिक पातळीवर असं लक्षात आलं आहे की रेबीज हा मुख्यतः, नंतर मशीनचा देवी, नंतर लेप्टोस्पायरोसिस, नंतर ब्रुसेलोसिस हे प्रामुख्यानं जाणवणारी आजार आहेत. तर आपण त्याचा कंट्रोल कसा करायचा आणि त्यापासून बचाव कसा करायचा. तर रेबीजचं साधारणतः जे भटकी कुत्री आहेत, भटकी कुत्र्यांपासून रेबीज मुख्यतः जे त्यांच्या संपर्कात जे येतात, साधारणतः प्राणी किंवा माणसं, त्यांचा चावा घेतल्यामुळे तो आजार होतो. तर चावा घेतल्यानंतर त्याचं लगेच आपण स्वच्छ पाण्याने, भरपूर पाण्याने धुवून काढायची जखम आणि जखम कुठे आहे त्यानुसार त्याचं ते रोगाचं वाढ होत असते. तर हा रेबीज जो विषाणू आहे त्याचं चावा घेतल्यामुळे तो विषाणू शरीरात जाऊ शकतो. तर तो विषाणू शरीरात जाऊ नये म्हणून त्याचं भरपूर पाण्याने धुवून काढणं गरजेचं असते. ते नुसतं पाण्याने न धुता कार्बोलिक सोप वापरली, साधारणतः आपल्या बाजारामध्ये लाईफबॉय नावाची सोप उपलब्ध आहे, ती सोप घेऊन किंवा साबण घेऊन त्या साबणाने स्वच्छ धुवून काढायचं. म्हणजे जो विषाणूचा लोड असेल तिथे तो जखमेमध्ये निघून जातो आणि विषाणू जे आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात जायची शक्यता असते ती तिथं कमी होते. अशा प्रकारे तो आजार आपण त्या विषाणूंच्या संख्या तिथेच कमी करू शकतो आणि आजारापासून बचाव होऊ शकतो. दुसरं करायचं असं की आपल्याला इम्युनोग्लोबुलिन म्हणून मिळतं. जखम किती खोल आहे, त्या जखम खोल आहे की नाही आणि कुठल्या साईटवरती आहे, कुठल्या भागावरती आहे शरीराच्या, त्यानुसार इम्युनोग्लोबुलिन तिथे अर्धा ml टोचायचा असतो आणि नंतर उरलेला अर्धा ml दुसऱ्या शरीराच्या भागामध्ये दिलं जाते. आणि त्यामुळे काय होते की विषाणू जो असतो रेबीजचा तो लगेच तिथे त्याचं न्यूट्रलायझेशन होते आणि तिथे नाहीसा होतो. म्हणजे जे आपण लसीकरण करू आणि त्यानंतर त्याचा अँटीबॉडीज किंवा प्रतिजैवक तयार होऊन जेवढा वेळ लागेल त्यापेक्षा इम्युनोग्लोबुलिन घेऊ, त्यामुळे तो आजार लगेच तिथे म्हणजे पुढे जाणार नाही. कुत्रा चावल्याच्या जखमेवर योग्य प्रथमोपचार करणं तसंच काही गोष्टी कटाक्षानं पाळणं गरजेचं असतं. जनावरांना पिसाळलेला कुत्रा चावला असल्यास त्यांच्यावर उपचार सुरू झाल्यावर त्यांच्या दुधाचा वापर करावा की नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका असतात. मात्र दूध काढताना निर्जंतुकीकरणाची काळजी घेतलेली असल्यास दूध वापरण्यात कोणतीही अडचण नसल्याचं डॉक्टर राऊत सांगतात. कुत्रा चावलेल्या जनावरांचे दूध काढताना त्यांचे सड आणि आपले हात पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यावेत. तसेच दूध पिण्यापूर्वी तापवून थंड करून घ्यावं. तरीही मनात शंका असल्यास घरातल्या लहान मुलांना लसीकरण करून घ्यावं. जसं आता माणसाकरता आपण जी काळजी घ्यायला सांगितली त्याचप्रमाणे ते जखम धुवून काढायचं आणि
जखम नुसतं पाण्यानं धुता साबणाने सुद्धा ते धुतली तर बरंच आपल्याला त्या विषाणूचं लोड कमी करता येईल. लगेच डॉक्टरकडे जाऊन आपल्या दवाखान्यामध्ये जे इंजेक्शन असतील, नाही तर मग बाजारामध्ये स्वस्त, आता इंजेक्शन स्वस्त झालेली आहेत किंवा लसी जी आहे चावल्यानंतर घ्यायची ती फार स्वस्त झालेली आहेत. तर ती लसी घेऊन त्या प्राण्याला द्यायची आणि 3 इंजेक्शन दिले आणि त्याचे लक्षणं वगैरे बघायची आणि कुत्र्याची पण लक्षणं, कुत्रा समजा आपल्या नजरेत असेल तर चांगलंच आहे, समजा तो नसेल तर 5 इंजेक्शनं घ्यायची. तर म्हशींना ते 5 इंजेक्शनं दिली तर त्या म्हशीचा किंवा त्या प्राण्यांचा बचाव होऊ शकतो, मग त्याला रोग होऊ शकणार नाही. देवी रोग झालेल्या म्हशीची काळजी घ्यावी. म्हशींच्या शरीरावरील व्रण आणि जखमा पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्यानं धुवून घ्याव्यात. त्यावर हळद लावावी. जखमा न चिघळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं अँटीबायोटिक्सचा वापर करावा. हा रोग विषाणूजन्य असल्यामुळं यावर लस नाही. आपले शेतकरी बांधव म्हशी, गाई आणि शेळ्या, मेंढ्या असे पाळत असतात. त्यामध्ये म्हशी प्रामुख्याने दुधाकरता पाळल्या जातात. तर म्हशी दूध देते असताना त्यांचं आजार वेगवेगळे असू शकतात. त्यामध्ये एक महत्त्वाचा आजार म्हणजे म्हशींचा देवी, जो की एकेकाळी स्मॉलपॉक्स नावाने ओळखला जायचा, जो माणसामध्ये यायचा. पण तो माणसामधला आजार जो आहे आपण त्याचं निर्मूलन केलेलं आहे. पण तशाच प्रकारचा आजार आहे की काय म्हणून मनामध्ये शंका असतात. तर म्हशींमधला जो देवी आहे, तर म्हशींमध्ये आधी तो आजार येतो, त्यांच्या सडांवरती येतो, कासेंवरती येतो, तिथे जखमा होतात, व्रणं येतात आणि जी व्यक्ती आपल्या शेतकरी बांधवाच्या घरची जी व्यक्ती आहे दूध काढते, ते दूध काढणाऱ्या व्यक्तीच्या हातांना तो आधी आजार जाणवतो आणि नंतर मग तिथे जखमा होतात आणि जखमा झाल्या की तिथे आपलं पेन होतो आणि दुःख जाणवावं लागतं तिथे. आणि तिथलं जो हाताला जखम झालेली असते त्या हाताच्या काखेमध्ये एक स्वेलिंग येतं आणि त्या स्वेलिंग अजून पेनफुल होतं आणि हळूहळू तो आजार वाढत जातो, ताप येतो आणि त्याची काम करायची शक्ती ती कमी होते. हे साधारणतः 8 दिवस हा आजार राहतो आणि तो 8 दिवसामध्ये कामाला मुकतो. तो दूध वगैरे काढू शकत नाही. समजा त्यांनी दूध काढायचा प्रयत्न केला तर एका म्हशीचा आजार दुसऱ्या म्हशीला जाऊ शकतो आणि हा आजार त्या एका व्यक्तीपासून, कारण त्याच्या हाताला जखमा वगैरे होऊन तो दुसऱ्या म्हशीला तो प्रादुर्भाव करू शकतो. त्यामुळे हा प्रादुर्भाव कसा आपण टाळणार किंवा तो दुसऱ्या म्हशींना कसं होणार नाही, कसं टाळू शकणार किंवा आपल्या घरच्या लोकांना कसं होणार नाही, तर त्याकरता आपल्याला ते योजना करायला पाहिजे की ज्या म्हशीला आजार झालेला आहे त्या म्हशीचा स्तन किंवा सड जी आहे ती पोटॅशियम परमॅंगनेटने स्वच्छ धुवून काढायची किंवा हळदीचं पाणी घेऊन स्वच्छ धुवून काढायची आणि नंतरच ज्या व्यक्तीला प्रादुर्भाव झालेला नाही आहे त्या व्यक्तीकडनं दूध काढायचं आणि ते दूध स्वच्छपणे ठेवायचं, वेगळं ठेवायचं. शंका असेल तर वाटल्यास त्याचं पुन्हा आपण निर्जंतुकीकरण त्याला उकडून पिऊ शकतो घरच्या घरी. पण असं साधं कच्चं दूध न घेता आपण ते उकडूनच प्यायलेलं चांगलं असते साधारण, कारण त्यामध्ये जीवजंतू असतात, ते जीवजंतू मरून जातात. आणि पुढची काळजी अशी घ्यायची त्या जखमांची की त्या जखमांमुळे पुन्हा आपल्या घरच्या व्यक्तींना आणि म्हशींना आजार होणार नाही. म्हणून हळद थोडीशी घेऊन ती हातावरती आणि त्या व्रणांवरती लावू शकतो. म्हशीचे व्रण आहेत किंवा हाताला झालेले आहेत माणसांमधले व्रण, त्यांना पण लावू शकतो आणि त्याचं पुन्हा जखम चिघळू नये म्हणून आपण थोडीशी प्रतिजैवकं वगैरे घेऊ शकतो. तर अशा प्रकारे तो म्हशींमधला जो आजार आहे तो आपण इतर म्हशींना होणार नाही आणि इतर घरच्या लोकांना होणार नाही, ते टाळू शकतो. आणि जी म्हशी जिथं ठेवलेल्या आहेत ते जमीन निर्जंतुक व्हायला पोटॅशियम परमॅंगनेटचं पाणी बकेटभर चिमूटभर पोटॅशियम परमॅंगनेट घेऊन त्या जिथं म्हशी ठेवलेल्या आहेत त्या गोठ्यातल्या जमिनीवरती ते स्वच्छ करून घेऊ शकतो. म्हणजे तिथल्या तिथेचा आजार आपण तो म्हणजे पुढच्या म्हशींना होणार नाही, तिथं टाळू शकतो. संसर्गजन्य गर्भपात अर्थात ब्रुसेलॉसिस हा जनावरांमधील घातक जीवाणूजन्य रोग आहे. जनावरांच्या गर्भपातामुळं त्या जनावरापासून मिळणाऱ्या उत्पादनात घट तर होतेच, पण अन्य जनावरांनाही या रोगाची लागण झाल्यास मोठ्या नुकसानाची शक्यता असते. तर ब्रुसेलोसिस नावाचा आजार जो आहे सगळ्या प्राण्यांमार्फत होऊ शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने म्हशी, नंतर गाई, नंतर शेळ्या, मेंढ्या. तर त्यामध्ये काय होतं की आधी हा आजार प्राण्यांना होतो. प्राण्यांना जो गर्भधारणा केलेले प्राणी असतात तर त्या गर्भधारणा केलेल्या प्राण्यांमधनं तो आजार आधी जीवाणूमुळे होतो आणि तो जीवाणू त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये पसरतो
आणि गर्भापर्यंत पोचतो आणि तो गर्भपात असं होतो. म्हणजे आपण तिथे आपलं आर्थिक नुकसान होतो, अधिक त्या प्राण्याला सुद्धा त्रास होतो आणि ते जे जीवाणू असतात तर ते जे गर्भपाताचं सगळं स्त्राव वगैरे आहे त्याच्यातनं पसरत असतो. तर तो स्त्राव आणि जो गर्भपात झालेला आहे बछडा तर त्याचं आपण व्यवस्थित विल्हेवाट लावलं, त्याला पुरून टाकलं, त्याला अगदी म्हणजे पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने स्वच्छ धुवायचं. तिथली जी जागा आहे जिथं ती गाय किंवा म्हस असेल, ज्या गाई म्हशीचा गर्भपात झालेला आहे तिथे ते पोटॅशियम परमँगनेट पाण्याने स्वच्छ करायचं, जेणेकरून आपण तिथला जीवाणूचा संसर्गजन्य जो लोड आहे तो कमी करू शकतो आणि आपण स्वतःचा बचाव करू शकतो. कारण तिथले जे जीवाणू फार संसर्गिक असतात आणि ते पुढच्या प्राण्याला किंवा जिथे प्राणी अवेलेबल असतील, जे उपलब्ध असतील त्या प्राण्यांना सुद्धा त्याचा आजार होऊ शकतो. आणि जे शेतकरी बांधवांची घरची मुलं वगैरे, आपल्या आई माता किंवा जे लहान मुलं वगैरे असतात त्यांना त्याचा आजार होऊ शकतो. आणि प्रामुख्याने त्या माणसांमध्ये दिसणारे आजार लक्षणं म्हणजे त्यांना ताप येतो, ताप येऊन नंतर त्यांचे सांधे वगैरे दुखायला लागतात आणि त्यांच्यामध्ये पण गर्भपात वगैरे एखादी अजून तरी त्या प्रकारचं आपल्याकडे नमूद करण्यात आलेलं नाही आहे, पण एक तशा प्रकारचं माणसांमध्ये आजार होऊ शकतो. म्हणून त्याची आपण काळजी घेऊन त्याच्यापासून आपण टाळू शकतो. तर महाराष्ट्र शासनाची स्कीम अजून हे त्याच्यामधलं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने गाई म्हशींकरता एक स्कीम राबवण्याची सुरुवात केलेली आहे. जे मादी बछडे आहेत त्यांना 4 ते 6 महिन्यातले जे मादी बछडे आहेत त्यांचं लसीकरण महाराष्ट्रभर सुरू करण्यात येणार आहे. आणि जेणेकरून आपण आधी म्हणजे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना आपण आजार होणार नाही आणि तिथले प्राणी आहेत प्राण्यांना पण तो आजार होणार नाही ह्या लसीपासून. त्याकरता महाराष्ट्र शासनाने याच्यावर तर गांभीर्याने विचार करून ह्या लसीकरणाचं सुरुवात करण्यास ठरवलेली आहे. तर हे गाई म्हशीपासूनच नुसतं होणार आजार नाही, तर तो शेळ्या मेंढ्यापासून सुद्धा आजार होऊ शकतो. फक्त त्याचा जीवाणू तो वेगळा आहे, त्याला मेलिटेन्सिस म्हटलं जाते, ब्रुसेल्ला मेलिटेन्सिस. तर त्यांच्यापासून सुद्धा तो आजार होऊ शकतो. तर शेळ्या मेंढ्यासुद्धा आपण त्यांचे जे सुद्धा बछडे आहेत ते सुद्धा व्यवस्थित त्याचं विल्हेवाट व्हायला पाहिजे. ते इकडे तिकडं न फेकता ते जमिनीत व्यवस्थित डीप पुरायला पाहिजे, जेणेकरून येणारी जी कुत्री वगैरे आहेत किंवा बाकीची जनावरं आहेत ते उकरून तिथे जाणार नाही, ते खाणार नाहीत. मग तिथल्या तिथे त्याला व्यवस्थित पोटॅशियम परमँगनेट किंवा कुठलेही निर्जंतुकीकरण करून त्या जमिनीत व्यवस्थित पुरू शकतो. अशा प्रकारे आपण त्या ब्रुसेलोसिसपासून स्वतःचा बचाव करू शकतो. याशिवाय पावसाळ्यात दूषित पाण्यामुळेही माणसांमध्ये विषाणू किंवा जीवाणूजन्य रोग होतात. लहान मुलेही जनावरांच्या सान्निध्यात असल्यास त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांची लागण होऊ शकते. रोटा व्हायरस या विषाणूचाही प्रादुर्भाव होऊ शकतो. गोठा आणि जनावरांची स्वच्छता राखल्यानं अनेक आजारांचा प्रादुर्भाव रोखणं शक्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची चांगल्या पद्धतीनं काळजी घ्यावी असं तज्ज्ञांचं सांगणं आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.